नमस्कार, मी रामकृष्ण बंडोपंत पाटील, वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हात या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे। आमच्या जिल्ह्याचे नेते आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सन्माननीय बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली आम्ही 20-25 वर्ष या मतदारसंघामध्ये आम्ही काम करतोय। आपल्याला जर बघायला गेलं तर ह्या निवडणुकीच्या अगोदर ह्या परिसरामध्ये धार्मिक स्थळांचा हे असेल, धार्मिक स्थळांची प्रगती असेल किंवा धार्मिक स्थळांची आपण त्याला जीर्णोद्धार म्हणू, जीर्णोद्धार अशा पद्धतीची कामं वरणगे गावामध्ये बंटी पाटील साहेबांच्या म्हणजे महादेव मंदिराचं काम असेल किंवा अनेक रस्त्याची कामं असतील, ही बंटी साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे। आपल्याला जर बघितलं तर 2004 साली बंटी पाटील साहेब या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि 2002 साली भारत निर्माण योजना म्हणून होती भारत सरकारची। त्यावेळेला दिग्विजय खानविलकर त्या ठिकाणी मंत्री होते आणि आमच्या गावची पाण्याची जी स्कीम आहे त्या स्कीममध्ये आमच्या इथं म्हणजे दुसऱ्या तानाजी आंग्रे वगैरे यांचं ग्रामपंचायतीमध्ये आमचे तिबिले तानाजी बुचडे हे सरपंच होते तेव्हा 2002 साली। त्यावेळेला आम्ही बंटी पाटील साहेबांच्याकडे गेलेला असताना ह्या पाणी पुरवठ्याचा पायाभरणी म्हणजे त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी 10% रक्कम भरायची होती। त्यावेळेला इकडं बंटी साहेब कसल्या पदावर न असता त्यांनी आम्हाला स्वतःच्या शैक्षणिक ह्याच्यातनं आम्हाला 4 लाख रुपये देऊन आम्ही त्यावेळेला 10% रक्कम भरली आणि ही पाणी पुरवठ्याची जी स्कीम आहे ही कार्यान्वित झाली। त्यानंतर त्याच्यामध्ये डेव्हलप झाला, त्यानंतर फंड आला, वेळोवेळी प्रत्येक सरकारने दिला। आज 2 कोटीची संस्था झाल्या आणि आज सगळ्या गावाला आम्हाला स्वच्छ पाणी पुरवठा या ठिकाणी म्हणजे पाणी पुरवठा स्वच्छ करण्याची सुरुवात या गावामध्ये माननीय बंटी पाटील साहेबांनी केलेली आहे आणि याचे साक्षीदार सर्व गावकरी आहेत, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे। म्हणजे अशा पद्धतीचं काम बनलं। मग त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि बंटी पाटील साहेब त्या ठिकाणी दक्षिण मतदारसंघात उभारले, पण तरी सुद्धा तिखंड उभारले सुद्धा तरी सुद्धा या मतदारसंघाची बंटी साहेबांची एक नाळ जोडलेली आहे। त्यांचा मोठा कार्यकर्त्यांचा वर्ग या ठिकाणी आहे, बंटी साहेबांचा मोठा गट असा जिल्ह्यामध्ये कुठं नाही असं नाही, पण करवीरशी त्यांचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे, कारण पहिल्यांदा तिने या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे। पण आदरणीय PN पाटील साहेबांच्या निधनानंतर राहुल पाटील भैयाने जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर आम्ही या काँग्रेस पक्षामध्ये रीतसर मला त्यांनी करवीर तालुक्याचा अध्यक्ष केला आणि मग आम्ही करवीर काँग्रेस पक्षाचंच काम करत होतो। पण आता कसं अधिकृत उमेदवार म्हणून मला या ठिकाणी आत्ता उमेदवार दिलेला आहे। म्हणजे मी असं म्हणेन की आत्ता आपण बघितलं की अर्चना पाटील ह्या शिवाजी पाटील आमचे मित्र शिवाजी पाटील सरांच्या मिसेस आहेत। शिवाजी पाटील सर आणि मी आम्ही दोघेजण गेली 25 वर्ष झालं बंटी पाटील साहेबांचं या ठिकाणी काम करतोय आणि एका सामान्य कार्यकर्त्याला ही उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे। तर तेव्हा मी साहेबांचं पण वरणगे गावच्या वतीनं आभार मानतो आणि खरोखर चांगला उत्साह आज मतदारांच्या मध्ये आहे आणि नक्की अर्चना पाटील आणि मी आम्ही दोघंजण या मतदारसंघातून नक्की विजयी होऊ। वरणगे पंचायत समितीमध्ये सचिन चौगले आमचे मित्र आहेत, ते सुद्धा 25 वर्षाचे कार्यकर्ते आहेत। खोपेरे पंचायत समितीमधून अर्चना पाटील आहेत। आम्ही तिघेही ह्या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ ही मला खात्री आहे आणि विजय आता ह्या निवडणुकीनंतर आमचं विजयच आहे। शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, तसंच रस्ते गटर्स ह्या काय मूलभूत सुविधा आहेतच, आम्ही त्याच्यासाठी काम करतोच आहोत। पण लोकांची मानसिकता आज शिक्षणाकडं जसं अर्चना पाटलांनी सांगितलं की शैक्षणिक दर्जा सुधारायला पाहिजे, स्त्रियांचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे, लोकांचा शिक्षणाचा दर्जा वाढायला पाहिजे। त्यासाठी आम्ही इथून पुढच्या कार्य करणे आमचं हे मुख्य विजन असेल। तरुणांना रोजगार हे आमचं मुख्य विजन असेल, कारण बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या कितीतरी कंपन्या आज आमच्याकडे अटॅच आहेत। चांगले विद्यार्थी आज या वरणगे गावामध्ये वरणगे पंचायत मतदारसंघात जर बघितलं कितीतरी इंजिनियर DY पाटील इन्स्टिट्यूट मधनं झालेले आहेत। आम्ही तरी एकेका विद्यार्थीची फी सुद्धा घ्यायची नाही असं आम्ही बंटी साहेबांना सांगितलेलं आहे। तेव्हा त्यांनी तशा बिन फी घेता विद्यार्थी घडवलेले आहेत आणि त्यातले काही विद्यार्थी आज RTO आहेत, MPSC परीक्षेत पास झालेले आहेत, चांगल्या कंपनीमध्ये जॉब करतायत। आणि जर हॉस्पिटलच्या माध्यमातून बघितलं तर आज कितीतरी असे गावातले पेशंट आहेत की ज्यांना एक्सरे असेल, MRI असेल, तिची फी परवडत नाही, तरी सुद्धा त्यांना मोफत आता स्त्रियांची जर डिलिव्हरीचा जर प्रश्न बघितला तर मोफत डिलिव्हरी म्हणजे असे कितीतरी पेशंट आम्ही DY पाटील हॉस्पिटलमधनं खोपेरे पंचायत समितीमध्ये खोपेरे गावामध्ये
वरणग्यात, पाडळीत, निटवड्यात, सगळीकडे म्हणजे या ठिकाणी आम्ही लोकांना अशा पद्धतीची सेवा बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी देत आहोत आणि ह्यापुढे ही सेवा कायम अखंडपणे चालू राहणार. तेव्हा अशा पद्धतीचं आमचं विजन, आरोग्य, शिक्षण, कृषी सेवा अशा पद्धतीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचं विजन असणार आहे. म्हणूनच आम्ही या काँग्रेस पक्षाखंड अर्चना पाटील आणि आम्ही या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि नक्की आमचा विजय या ठिकाणी निश्चित आहे. मग मी वरणगेकरांनी वडणगे पंचायत समिती, वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघ, खुपिरे पंचायत समिती मतदारसंघातल्या सर्व बंधू भगिनींना, मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की जास्तीत जास्त आम्हाला मतदान द्या आणि प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करा. बंटी साहेबांचे हात बळकट करा, काँग्रेस पक्षाचे हात बळकट करा. नक्की आपलं मत वाया जाणार नाही हे मी आपल्याला अभिवाचन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचतो. असं कोणी म्हणू नका की आम्ही पोचलो नाही. आम्ही बरोबरी पोचण्याचा प्रयत्न करतोयच, पण नजर चुकीनं जर कोणाची भेट नाही झाली असेल, कोण भेटलं नसेल, तर हीच भेट समजून आम्हाला मतदान करा आणि नक्कीच इथून पुढच्या सेवेची आम्हाला संधी द्या. ही वडणगे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्व गावकऱ्यांना, मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो. धन्यवाद.